लंघन चिकित्सा आपली आता लंघन चिकित्सा राहिली आणि मर्दन चिकित्सा राहिली, बरोबर आहे ना? हं? ओके. आज आता लंघन चिकित्सा आपण संपूया. आता लंघन म्हणजे काय, तुम्हाला काय माहितीये लंघन म्हणजे काय? उपवास लंघन. मग त्या उपवासात कोणते पदार्थ खायचे? त्या उपवासात कोणते पदार्थ खायचे? खायचे. हम्म. उपचार म्हणजे चिकित्सेच्या दृष्टीने म्हटलं तर शक्यतो पूर्ण दिवसभर म्हणजे उपवास म्हणजे न खाताच करणे असं आहे. पण ज्या व्यक्तींना सहन होत नाही किंवा आजारी असतील तर लिक्विड आहार घेतला तर चालेल, त्याच्या त्याच्या प्रकृतीनुसार. बर. मला वाटतं. संगीताताई, तुम्ही काय सांगाल? उपवास म्हणजे काय, काय काय खायचं? ठीक आहे, चला आपण बघूया. लंघन म्हणजे आता हे आपण चिकित्सा म्हणून आपण ही लंघन चिकित्सा बघतो, बरोबर? मग आता ही लंघन चिकित्सा आहे, तर त्याच्यात कोणतं महाभूत येणार, मला सांगा बरं. कोणतं महाभूत येणार? आपण जसं जलचिकित्सा म्हटलं तर त्याच्यामध्ये जल हे महाभूत असतं, माती चिकित्सामध्ये पृथ्वी किंवा हे पृथ्वी तत्व असतं. तसं लंघन चिकित्सेमध्ये कोणतं तत्व येणार, सांगा बरं. ह सांगता येत आहे का? सांगता येत आहे का? आकाश येतं, अवकाश, बरोबर. आकाश तत्व आहे तर ते त्याच्यावरती ही चिकित्सा आहे, संबंधित त्याच्याशी. हम्म. मनुष्य हा निसर्गाचाच एक भाग आहे. हवा, उजेड, पाणी, अन्न आणि अवकाश. अवकाश म्हणजे आकाश, म्हणजे पोकळी ज्याला आपण म्हणतो ते. या निसर्गाच्या महान शक्ती त्याच्या शारीरिक आणि भावनिक सुस्थितीवर परिणाम करत असतात. म्हणजे नुसतं शरीरावर नाही, तर मानसिक आणि भावनिक सगळ्या गोष्टींवर परिणाम करतात. ज्यामुळे त्यामुळे ज्या निसर्गाने हे शरीर दिलं आहे, तो निसर्गच ते शरीर नादुरुस्त झालं तर दुरुस्त करू शकतं. म्हणजे हा एक विचार त्याच्यामध्ये आहे निसर्गोपचार पद्धतीमध्ये, की आपलं शरीर जर 5 तत्वांनी, हे म्हणजे निसर्ग जर 5 तत्वांनी बनलाय, त्याच्यातलंच आपलं शरीर आहे. आणि तर त्या मनुष्य म्हटला तर हे पंचतत्व आणि एक आत्मतत्व असं मिळून तो बनलेला आहे. तर मग हे निसर्गाचंच शरीर आहे 5 तत्वांनी बनलेलं, तर ते रिपेअर करण्याचं काम पण निसर्गच करतो. हाच हाच निसर्ग उपचाराचा मूळ सिद्धांत आहे. निसर्गोपचार म्हणजे निसर्गानुकूल व निसर्गाशी सुसंवाद अशा औषधविरहित उपचार पद्धती. त्याचप्रमाणे ही एक जीवन पद्धती सुद्धा आहे. प्राचीन ऋषीमुनी त्यांच्या तपश्चर्येतून म्हणजे त्यांनी असं म्हटलं की संपूर्ण विश्व हे 5 तत्वांनी बनलंय. आणि या 5 तत्वांना त्यांनी काय म्हटलंय, पंचमहाभूत असं म्हटलेले आहेत. आता ती कुठली आहेत, तर ती पृथ्वी, आप, तेज, वायू आणि आकाश. हम्म. मानवी देह देखील या 5 तत्वांनी बनलेला आहे. पण ज्या वेळेला ह्या 5 तत्वांचं संतुलन असतं, तर त्यावेळेला आपण म्हणूया की आपलं शरीर निरोगी आहे किंवा आरोग्य चांगलं आहे. आणि ज्या वेळेला ह्या 5 तत्वांमध्ये, आपल्या शरीरातल्या या 5 तत्वांमध्ये ज्या वेळेला असंतुलन होतं, त्यावेळेला आपल्याला आजार होत असतात. हा. तर आता ही याच्यातलं हे महत्वाचं आपण म्हणताना म्हणतो की हे खूप महत्वाचं तत्व आहे, पण विचार केला तर हे 5ही तत्व जी आहेत त्याच्यातलं असं काही नाहीये की एक एक महत्वाचं तत्व आहे. ही 5ही तत्व समान महत्वाची आहेत. आणि ही जी तत्व आहेत तर ती एकमेकांशी रिलेटेड पण आहेत आणि एकमेकांवर अवलंबून पण आहेत. म्हणजे एकमेकांशी संबंधित पण आहे आणि एकमेकांवरती अवलंबून पण आहेत. हा. आणि ह्या 5 तत्वांचा आपण ह्या निसर्गोपचार पद्धतीमध्ये आपण वापर करत असतो, हे आतापर्यंत आपण बघितलेलं आहे. आता याच्यामध्ये इन्क्लूड केलंय काय, तर आकाश तत्व. म्हणजे हे आकाश तत्वावरती लंघन चिकित्सा ही आधारित आहे. हम्म. आकाश किंवा अवकाश पोकळी हे सर्वात पहिलं आणि अत्यंत महत्वाचं असं मूळ तत्व आहे. ते सर्वात सूक्ष्म आणि अपरिमित आहे. म्हणजे आपण पृथ्वी, आप, तेज, वायू आपण हे बघितले, तर त्याच्यामध्ये आकाश तत्व हे खूप मोठं आहे. कारण ही
ब्रह्मांडामधली पोकळी ही पूर्ण सगळी ह्या अवकाश तत्वामध्ये येते. हं आकाश तत्व जागेमध्ये सामावलेलं आहे, म्हणजे प्रत्येक ठिकाणी आपण अगदी 2 अणू म्हटले तरी सुद्धा 2 अणूंमधली जागा सुद्धा ती अवकाशच झालं. बरोबर. तर म्हणून ते प्रत्येक जागेमध्ये सामावलेलं आहे असं म्हटलं जातं. त्यामुळे जिथे तिथे पोकळी मोकळी जागा असते तिथे हे आकाश तत्व असते. आणि जिथे जिथे आकाश तत्व आहे तिथे इतर तत्वही असू शकतात. म्हणजे आता अवकाश तत्व आहे, या अवकाशामध्ये पृथ्वी आहे की नाही, मग या पृथ्वीवरती हे जल आहे की नाही, म्हणजे अवकाशामध्ये इतर तत्व असू शकतात. बरोबर. आणि म्हणजे मोकळी जागा जिथे आहे तिथे सगळीकडे हे अवकाश तत्व आहे. आपल्या शरीरात सगळ्यात जास्त आकाश तत्व आहे. शरीरातील सर्व क्रियांकरता. आता आपण हे का आकाश तत्वाचा अभ्यास करतोय, तर आपल्याला चिकित्सा बघायची. मग ही आधी चिकित्सा, मग आपण कुठे कुठे काय काय आहे आणि ती कशी संबंधित आहे ते आपल्याला जाणून घेणं गरजेचं आहे. शरीरातील सर्व क्रियांकरता अवकाश किंवा मोकळ्या जागेची आवश्यकता आहे. जर या मोकळ्या जागेत अडथळे आले किंवा त्या बंद झाल्या तर रक्ताभिसरण नीट होणार नाही. त्यामुळे पोषण द्रव्य शरीरामध्ये सर्व दूर, म्हणजे प्रत्येक ऑर्गनला ते पोचू शकणार नाही. आणि मग काय होईल त्याचा परिणाम, की त्याच्यामधनं जे काही आजार झाले तर ते अजून आपले वाढतील. आणि म्हणून या आकाश तत्वाचं संतुलन होणं आवश्यक आहे. आपण जर साधा विचार करा, की अ, एखादी वृद्ध व्यक्ती समोर आणा आपल्या घरातली, किंवा आपण सुद्धा 1 दिवस शौचाला नाही गेलंय, 2 दिवस नाही गेलंय, 3 दिवस नाही गेलंय, काय होईल? आपल्याला त्याचे किती दुष्परिणाम शरीरावरती दिसून येतील. उष्णता वाढेल, तुमचं डोकं दुखायला लागेल, पोटात गॅसेस तयार होईल, पोट दुखायला लागेल. आतमध्ये म्हणजे घट्ट स्टूल झालंय त्याच्यामुळे मग आतमधल्या नसांवर प्रेशर येईल. मग काही दिवसांनी हीच स्थिती कायम राहिली तर मूळव्याध किंवा बगंदर, फिशर, हे सगळं काय, 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 काय एक मालिकाच तयार होते, हो की नाही? मग ती अवकाश, कुठे आहे अवकाश? हे अन्नमार्ग आहे ना, अवकाशच आहे ना. आपण खातो त्या पोकळीतून ते जात 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 खाली पचन होतं, ऍब्सॉर्प्शन होतं आणि मग त्याच्यानंतर ते शरीराबाहेर फेकलं जातं. मग ही जर तिथे अडथळे आले तर मग आपल्याला या अवकाश तत्वात अडथळे आले तर त्याचे दुष्परिणाम आपल्याला दिसू शकतात. हो की नाही? म्हणजे हा एक पचन संस्थेची पोकळी बघितली. अशा आपल्या अनेक आपल्या हार्टमध्ये सुद्धा रक्त पडत असतं. आतमध्ये जागा आहे ना हार्टमध्ये. बरोबर आहे की नाही? तर ते प्रत्येक कप्पा आहे त्याचा. आणि त्या प्रत्येक कप्प्यात रक्त येत असतं, ते जात असतं, सर्व शरीरभर फिरत असतं. नळ्या ज्या फिरता आहेत त्याच्यामध्ये सुद्धा अवकाश तत्व हे आहेच. आता हे आजार काय, बद्धकोष्ठता, डोकेदुखी, निद्रानाश, आकडी येणं किंवा उच्च रक्तदाब इत्यादी सारखे. आकाश तत्वाच्या अभावामुळे, म्हणजे ते नसेल तर काय, षड्रिपू बळावतात. हम्म पचन, उत्सर्जन, रक्ताभिसरण, श्वसन, मज्जासंस्था इत्यादी संस्थांचे कार्य आकाश तत्वामुळे किंवा पोकळ्यांमुळे अबाधित चालू असते, कायम चालू असतं. या पोकळ्या लंघनामुळे मोकळ्या होतात. म्हणजे लंघनामुळे काय होतं, तर या पोकळ्यांमध्ये साठलेली जी काही विजातीय द्रव्य किंवा घाण आहे ती सगळी निघून जाते आणि त्या अधिक जोमाने कार्य करू लागतात. त्या दृष्टीने लंघन हे आकाश तत्वाचा अंश आहे. म्हणून या म्हणजे या क्रियेला, म्हणजे ही जी काही लंघनाची क्रिया आहे त्याला महात्मा गांधी आरोग्य सम्राट असं म्हणत असत. कारण तुमचं सगळं आरोग्य त्याच्यात चांगलं राहतं. आता लंघन किंवा उपवास म्हणजे काय? आता कुठलाही शब्द त्याच्यामध्ये आपण त्याचा अर्थ आपण आधी जाणून घेतो की नाही. आता उपवास, उपवास त्याच्यामध्ये 2 शब्द आहेत, उप आणि वास. आता उप म्हणजे काय, की स्वतःच्या जवळ असणं. उपवास म्हणजे स्वतःच्या जवळ असणं. आता स्वतःच्या जवळ असणं म्हणजे काय, वास म्हणजे राहणं, हो की नाही. आणि मग उप म्हणजे जवळ. मग आपल्या स्वतःच्या जवळ राहायचंय. स्वतः म्हणजे काय, तर आपण आपल्यातला आत्मा म्हणूया. बरोबर. मग आता स्वतःच्या म्हणजे आत्म्याच्या जो शरीर आणि शरीराचा जो चालक, मालक, वाहक असून अकर्ता आहे, त्याला त्यांनी म्हटलेलं की आत्मा. हो की नाही. म्हणजे आत्म्याच्या, स्वतःच्या आत्म्याच्या जवळ राहणं. आता उपवास कालामध्ये आपण आपले जरी उपवास म्हटले, की आपण देवाधर्माचे जे उपवास करतो त्याच्यात काय बरं सांगितलेलं असतं, तुम्हाला कमीत कमी खायला दूध आणि फळं, म्हणजे फलाहार करून तुम्ही राहा. बरोबर. निर्जळी उपवास तुम्ही जर सोडलेत तर कुठल्याही उपवासामध्ये साबुदाण्याची खिचडी खा, बटाटे खा, किंवा रताळ्याचा किस खा, भगरचं हे खा, असं काही कुठेही दिलेलं नाहीये. कुठल्याही उपवासामध्ये जर आपण काय म्हणूया की त्यांच्या ज्या
कुठल्याही पुस्तकामध्ये तुम्ही कसं करायचं हे जे दिलेलं असतं त्याच्यामध्ये दूध आणि फळांचा आहार घेऊन राहा असंच दिलेलं असतं की किंवा फलाहार घ्या. दूध पण नाही, फलाहार घ्या असंच सांगितलेलं असतं. हो की नाही? मग फलाहार घ्या म्हणजे काय? फळं, त्यातल्या त्यात तुम्ही फळं की ते तुमची शुद्धी करतात शरीराची. बरोबर, फायबर पण त्याच्यामध्ये असतात. ते गरजेनुसार जी शर्करा आहे शरीराला ती पण पुरवतं. आणि सात्विकता त्यांच्या अंगी आहे, निसर्गातून ते आलेलं आहे. बरोबर, आपण ते शिजवलेलं अन्न नाहीये. हो की नाही? मग हा किती सूक्ष्म विचार याच्यामध्ये केलाय. दुसरी गोष्ट काय सांगितलेली असते की देवा म्हणजे तुम्ही जपमाळा करा किंवा देवाचं काही पोथ्यांचं वाचन करा. आता ह्या सगळ्या गोष्टी काय आत्म्याला शुद्ध करणाऱ्या गोष्टी आहेत या. बरोबर, ह्या सगळ्या गोष्टींनी काय साधतं? जपयोग करणं, मंत्रयोग करणं किंवा तुम्ही वाचन करता, अध्ययन करता, हे सगळं काय सांगतं आपल्याला? तर तुम्ही आत्म्याच्या जवळ आहे सांगतं. आत्मशुद्धी करण्याचे मार्ग आहेत हे सगळे. हो की नाही? आणि त्याला जोड आहाराची दिली. मग आहाराची दिलेली तेव्हा त्यांनी नुसती फळं सांगितलीत हे प्रत्येकाने लक्षात ठेवलं पाहिजे. हं? लंघन व उपवास हे अंतःशुद्धीचे उत्कृष्ट साधन आहे. म्हणून त्याला खूप मोठा त्याच्या मागे अर्थ दडलेला आहे. म्हणजे नुसती शरीराची साफसफाई होत नाही. आध्यात्मिक स्तरापर्यंत मध्ये मानसिक भावनिक हे तर येतातच. तर आध्यात्मिक स्तरापर्यंत तुमची शुद्धी होत असते लंघन काळामध्ये आणि ती अपेक्षित आहे. लंघनामुळे शरीराची सर्वच व्यापाऱ्यांना शरीरामध्ये ज्या काही गोष्टी चाललेल्या आहेत तर त्याला थोडंसं उसंत मिळते, म्हणजे थोडंसं आराम मिळतो की नाही. विशेषतः पचन संस्थेमध्ये उसंत मिळाल्याने त्या विभागाची यंत्रणा हळूहळू कार्यक्षम बनते. हम्म. पचन संस्थेला आराम मिळतो कारण आपण काही खात पित नाही आहोत. हो की नाही? जर तुम्ही खात पित काही म्हणजे पाणी त्यातल्या त्यात प्यायलं जातं. पण तुम्ही जर काही खात नाही आहात तर मग पचन संस्थेला एक दिवस चला हे पचवायचंय, हे इकडे न्यायचंय, हे तिकडे न्यायचंय, असली काही कामं नाहीयेत. मग त्याला काय काम मिळतं? मग त्याला जो काही वेळ मिळतो तो शरीर कशासाठी वापरतो? तुमच्या सगळ्याच संस्था थोड्या आरामशीर काम करतात. मग जो आराम मिळालाय तर तो शरीर कशासाठी वापरात आणतो? तर तुमच्या शरीरामध्ये जी काही घाण साठली आहे ना, तर ती बाहेर टाकायला तो कामाला आणतो. म्हणजे तुम्ही उलट जी एनर्जी न खाऊन तुमच्या शरीराचा तुम्ही तो फायदाच करून देत असता. हम्म. पचन संस्थेस उसंत मिळाल्याने त्या विभागाची यंत्रणा हळूहळू कार्यक्षम बनते. आपल्याला जर अ, एखाद्या दिवशी आपण काम केलं दिवसभर आणि रात्री कोणीतरी सांगितलं ग अजून हे थोडं काम कर, तर आपण म्हणूया नको आता बस झालं. हो की नाही? अजून आपल्यामध्ये त्राण नसतं की हे अजून मी काहीतरी करण्यासाठी. पण जर तुम्हाला एक दिवस मध्ये सुट्टी मिळाली, ब्रेक मिळाला, की मग एक दिवस ब्रेक मिळाल्यावरती त्याच्या पुढच्या दिवशी तुम्ही चला नाही बाबा आता ही काम आहे आटपून टाकू हा विचार आपल्या मनामध्ये येतो. हो की नाही? आणि म्हणूनच आपल्या ऑफिसेसमध्ये किंवा याच्यामध्ये तुम्हाला एक दिवसाची सुट्टी ही त्याच्यासाठी ठेवलेली असते, की तुमच्या शरीराला विश्रांती, मनाला विश्रांती, कामामध्ये ब्रेक गरजेचा असतो. आणि तसाच आपण हा विचार करत नाही, की आपल्या शरीराला पण या ब्रेकची गरज असते. म्हणून आठवड्यातून निदान एक दिवस कमी आहार घेऊन निदान एकभुक्त राहून तरी तेवढा तरी करायला पाहिजे प्रत्येकाने. शरीरातील दूषित पदार्थांचे बहिर्गमनही क्रमाक्रमाने होऊ लागते. बहिर्गमन म्हणजे शरीरातून दूषित पदार्थ बाहेर टाकण्याची क्रिया हळूहळू व्हायला लागते. मग त्याचा परिणाम काय होतो? तर नवीन पेशी वेगाने निर्माण होतात. म्हणजे शरीरामध्ये पेशी निर्मितीचं काम आहे, तर ते चांगलं व्हायला लागतं. रोगजंतूचा उद्भव सुरू असलाच, म्हणजे जर तुम्हाला काही जंतू संसर्ग झाला असेलच, एखाद्या रोगाची सुरुवात झाली असेलच, तर त्याची वाढ बंद होते किंवा त्याचा पुढे जाऊन नायनाटही होतो. आणि म्हणून लंघनम परम औषधम असं आयुर्वेदाचं सूत्रच आहे. लंघम परम औषधम हे अगदी तुम्ही उत्तरामध्ये लिहाच की जास्त चांगलं. हम्म. अनियमित तसेच चुकीचा आहार विहाराचा परिणाम सर्वात प्रथम पचन संस्थेवरती होतो. त्यामुळे एका बाजूला खाल्लेल्या आहाराला पूर्णपणे पचवण्याची शक्ती कमी होते व दुसऱ्या बाजूला आहारामुळे जो मल बनतो तो शौच तसेच शुद्धी मार्गाच्या द्वारे बाहेर काढून टाकण्याची शरीराची असमर्थता यामुळे विजातीय द्रव्यांचा भार शरीर शुद्ध, हे फारच मोठं झालंय वाक्य, आपण हे करूया. हं. आता आपण ज्या वेळेला आपण चुकीचा आहार, पहिले म्हणजे काय की वेळा कशा असतात मला सांगा, प्रत्येकाच्या वेळा कशा असतात जेवणाच्या? सकाळी किती वाजता कोण जेवतं आणि रात्रीचं जेवण हे किती वाजता घेतलं जातं?
रात्रीचं जेवण हे मुख्यतः किती वाजता घेतलं जातं? किती वाजता घेतलं जातं? तर चुकीच्या पद्धतीने होतं जेवण. नाही, किती वाजता घेतलं जातं, माझा प्रश्न काय आहे? अ, जेवण तसं म्हणजे सूर्य मावळताना सूर्य मावळतो त्यावेळेला घेणं गरजेचं आहे नाही, शास्त्रानुसार. किती हा. वाजता घेतलं जातं मी विचारते. आपण काय करतो ते मी विचार नॉर्मली. 7:30, 8. 7:30-8 तरी बरीच चांगली वेळ आहे. हं. काही काही जणांचं कसं आहे की पूर्ण सगळं झाल्यानंतर 9, 9:30, 10. शहरामध्ये तर अं, जरा म्यूट करता का? शहरामध्ये तर अजून उशिरा उशिरा, कारण ऑफिस सुटणार 8 वाजता, मग ती स्त्री ट्रेननी येणार घरी, त्याच्यात 9, 9:30, मग स्वयंपाक करणार आणि कधी जेवणार, अशा प्रकारचे कार्यक्रम सगळे घरांमध्ये दिसतात. किंवा स्त्री जरी लवकर आली किंवा घरात असली तरी घरातली महत्वाची व्यक्ती जी आहे ती येते उशिरा, त्याच्यामुळे मग सगळे एकत्र तरी जेऊया दिवसातून. म्हणजे सकाळी तर कोणी कामावर जातं, कोण शाळेत जातं, वेगवेगळ्या वेळेला जेवतं, म्हणून निदान रात्री एकत्र बसून जेवूया. पण मग ते रात्री एकत्र बसून जेवण्याचा कार्यक्रम 10 वाजता झाला तर त्याचा काय फायदा होतो? काहीच फायदा होत नाही. तर हे जे सगळं आहे आणि चुकीचा आहार, म्हणजे आता हल्लीच्या काळामध्ये सगळीकडेच हे लोण पसरलंय की सगळ्यांना नूडल्स आवडायला लागले. आणि मॅगीनी तर त्याचा प्रचार अगदी खेडेगावापर्यंत केलेला आहे. खेडेगावापर्यंत काय, आम्ही त्या लेह लडाखला गेलो तर तिथे दुसरं काही मिळत नव्हतं, पण मॅगी मिळत होतं. म्हणजे तुम्ही विचार करा की कुठे कुठे ते जाऊन पोचलेलं आहे. आणि हे सगळे म्हणजे मैद्याचे गोळेच आहेत, हो की नाही? जे काही नूडल्स बनवल्या जातात आपल्यासारख्या, आपणही जर म्हणतो की गव्हाच्या पिठापासून बनवलेले जे काही आपल्या शेवया असतात, तरी त्याच्यातही आपण सत्व काढून टाकतो, हो की नाही? त्याच्या वरचं काढलेलं असतं आणि आतला जो चिकट पदार्थ असतो त्याच्यापासून ते शेवया बनवलेले असतात. म्हणजे त्याच्यात सुद्धा सत्व गेलेलंच असतं, पण तरी त्या बरा म्हणता येतील, पण हा पूर्णपणे मैद्याच्या असतात. आणि मैद्याचे कुठलेही पदार्थ, म्हणजे समोसाचं वरचं कवच म्हणा किंवा ब्रेड म्हणा, किंवा सगळ्यांमध्ये ज्याच्यात ज्याच्यात मैदा आहे तो सगळीकडे आपल्या आतड्यांना चिकटून राहतो. आणि मग तो चिकटून राहिला की मग जे शोषण आहे ते योग्य प्रकारे होत नाही. किंवा अतिरिक्त साखर, वेगवेगळ्या आता बरेचसे ज्युसेस मिळतात, हं, की चला हे चांगले, म्हणजे फळांचे काढलेले प्युअर ज्यूस आहे असे म्हणून पॅक मध्ये मिळतात. पण तुम्ही विचार करा, जर तुम्ही घरामध्ये संत्र्याचा रस काढून ठेवा किंवा डाळिंबाचा रस काढून ठेवा आणि तो ग्लास तसाच राहिला ओट्यावरती, कोणी प्यायलंच नाही, काही तासांनी तो पिण्यासारखा राहतो का? नाही राहत. मग ह्यांचा जरी तुम्ही झाकून ठेवला तरी तो नाही राहत. मग यांचा तो टेट्रा पॅक मधला कसा राहू शकतो? त्याच्यात काही प्रमाणामध्ये प्रिझर्वेटिव्ह असतंच. मग प्रिझर्वेटिव्ह केमिकल तुम्ही टाकलं की त्याच्यातलं सगळं सत्व त्याच्यातनं निघून गेलेलं असतं. गोड पाणी शिल्लक राहतं फक्त ते. बरोबर? आणि मग हे म्हणजे आपण म्हणायचं हेल्दी, पण मग ते जर अशा प्रकारचं तुम्ही खाल्लं तर ते तुमच्या शरीराला नक्कीच त्रास देणार आहे. आणि याचा कुठलाही, आता जरी टोमॅटोचं केचप घेतलं, चला याच्यामध्ये टोमॅटोचा रस आहे, पण मग प्रिझर्वेटिव्ह आहेच ना त्याच्यामध्ये. बरोबर आहे? लाल होण्यासाठी बऱ्याच गोष्टींमध्ये रंग टाकलेले असतात. किंवा चायनीज जे गोष्ट लोक खातात, चायनीजच्या याच्यामध्ये काय म्हणूया, ऍसिटिक ऍसिड असतं, जे आपण सिरका म्हणतात किंवा व्हिनेगर वापरलेलं असतं. पण मग ते किती जास्त प्रमाणामध्ये असतं आणि मग त्याचा परिणाम तुमच्या आतड्यांवरती होणारच आहे. तुमची उष्णता त्याच्याने वाढणारच आहे. कुठलंही केमिकल त्याचा दुष्परिणाम हा तुमच्या पचन संस्थेवरती होतोच होतो. लगेच इमिजिएट इफेक्ट हा दिसून येत नाही, पण त्याचा परिणाम हा नक्की निश्चितपणे हा दुष्परिणाम म्हणूया दिसून पचन संस्थेवरती होतो. आता त्यामुळे काय, तर एका बाजूला आपण जे काही खाल्लेला आहार आहे तर त्याला पूर्णपणे, म्हणजे हे चुकीचा आहार विहार असेल. आता याच्यामध्ये आहाराचा आपण विचार केला, विहार म्हणजे काय, तुम्ही वागता कसे, तुम्ही झोपता कसे, सगळं. बरोबर? मग आपण झोपायला आपली किती रात्र 11-12 होत असते, किंवा निदान 11 तरी मिनिमम, सगळे 10:30-11 म्हणजे उशिरा उशिरा झोपतात. मुलं सुद्धा बेडवरती गेली तरी अर्धा पाऊण तास 1 तास मोबाईल बघत असतात. तोच त्यांना अभ्यास करा म्हटलं तर तो त्यांच्याच्यानी होत नसतो.
आणि मोठी व्यक्ती सुद्धा बऱ्याच वेळेला दिवसभर मोबाईल बघितला नाही म्हणून रात्री झोपायच्या आधी मोबाईल वरती बसलेली दिसते, किंवा सकाळी उठल्या उठल्या पटकन मोबाईल बघतो. हे सगळं विहारच आहे. बरोबर. मग ह्या सगळ्याचाच परिणाम तुमच्या पचन संस्थेवरती होत असतो. आणि त्याचा दुष्परिणाम काय, तर तुमची पचवण्याची ताकद आहे तर ती तुमची कमी होते. मग आता पचण्याची ताकद तुमची कमी झाली तर मग काय होतं, तर जो मल बनलेला आहे तर तो मल काय होतो, तर तो शौचाच्या मार्गाने बाहेर टाकायला पाहिजे. बरोबर. रोजच्या रोज निघाली पाहिजे घाण. आपण घरातला कचरा कसा रोजच्या रोज काढतो, हो की नाही? बऱ्याच वेळेला आपण सकाळी आणि संध्याकाळी पण काढला जातो, 2 वेळेला कचरा काढला जातो. पण मग आपल्या शरीरातला कचरा निदान एकदा तर निघायला पाहिजे की नाही? पण मग आपलं शरीर काय करतं, तर पचन तुमचं बिघडलंय तर तुमचा हा मल आहे तर मग तो तुमच्या शरीराबाहेर टाकला जात नाही रोजच्या रोज. मग त्याचा परिणाम काय होतो, तर जे विजातीय पदार्थ किंवा हा जो मल आहे तर तो आतड्यांमध्ये साठून राहतो. हं. तशाच प्रकारे मग आता मल बाहेर टाकणारी काय आहे, आतडे आहेत. नंतर अशुद्ध हवा बाहेर फेकणारी फुफ्फुस आहेत. हं. मग आपली स्किन आहे. मूत्रसंस्था आहे की ज्याच्यातून आपला हा मल बाहेर पडत असतो. शरीरामध्ये नको असलेला जे पदार्थ आहेत तर ते कुठल्या कुठल्या मार्फत बाहेर पडतात, तर तुमचं मोठं आतड्यातून बाहेर पडत असतात, तुमच्या फुफ्फुसातनं हवा बाहेर पडत असते, कार्बन डायऑक्साईड, त्याच्याबरोबर नायट्रोजन किंवा इतर वायू आपण बाहेर सोडतो. त्याच्यानंतर त्वचेमार्फत आपण आपल्या घाम किंवा घामाद्वारे इतर काही पदार्थ बाहेर फेकत असतो. नंतर मूत्रसंस्था, युरिन आपण बाहेर फेकत असतो. तर हे सगळे आपले ते अवयव आहेत की जे विजातीय पदार्थ बाहेर फेकत असतात. या चारही अवयवांनी पूर्णपणे प्रयत्न केल्यानंतर जेव्हा विजातीय पदार्थ शरीरातून पूर्णपणे बाहेर पडत नाही, म्हणजे यांचे प्रयत्न चालूच आहेत की शरीरातला मल बाहेर फेकण्याचे, पण आता ते म्हणतात आता मी थकलो बाबा, आता माझ्याकडनं काय होत नाहीये, जे काय इतकं वाढत चाललंय की आमच्या क्षमतेच्या बाहेर गेलंय. मग त्याचा परिणाम काय होतो, आता रक्ताचा पीएच मी तुम्हाला विचारलं होतं, रक्ताचा पीएच किती असतो? रक्ताचा पीएच किती असतो? रक्ताचा पीएच किती असतो? आपण मागच्या वेळेलाही बघितलंय. सांगा मला. चुकलं तरी हरकत नाही. रक्ताचा पीएच किती असतो? कोण सांगेल? तुमच्याकडूनच उत्तर येऊ दे, म्हणजे मग लक्षात पण राहील. 0.5 म्हटलं होतं ना मॅडम? नाही. किती असतो? कोण सांगेल? कोण सांगेल? दुसरं कोणी? सांगा, त्याच्याशिवाय पुढे नाही जाणार आपण. रक्ताचा पीएच किती आहे? अमोल सर, तुम्ही सांगा आता. 7 7.5. 7. हा, 7.4. 7. 7 पाण्याचा असतो, त्याला उदासीन म्हटलं जातं. आणि 7.4 पर्यंत असतो, 7.3 असं समथिंग आहे, तर 7.4 पर्यंत असतो. आता 7 हे आहे, हे उदासीन धरलं जातं, म्हणजे त्याचं आम्लीय पण नाही आणि अल्कधर्मी पण नाही, म्हणजे ऍसिडिक पण नाही आणि अल्कलाईन पण नाही, उदासीन म्हटलं जातं. तर ते पाणी. हं. आणि मग त्याच्यानंतर आता इथे रक्त रक्त आहे ते 7.4 असतो, आपण अंदाजाने धरलं तर. मग 7.4 म्हणजे काय, तर तो अल्कलाईन आलं, बरोबर आहे की नाही? हो. 7च्या पुढे 14 कडे गेलं म्हणजे काय, 7च्या पुढे वाढत गेलं तर अल्कलाईन असतं, आणि 7च्या कमी असेल तर ते ऍसिडिक असतं. हा. मग आपल्या शरीरातलं रक्त जर अल्कलाईन असायला पाहिजे तर आपलं आरोग्य हे चांगलं असतं. आणि जर आपल्या शरीरामध्ये विजातीय पदार्थ जर साठून राहिले तर काय होतं, रक्ताची ही जी आम्लता वाढायला लागते, म्हणजे अल्कलाईन कडून ते हळूहळू ऍसिडिक कडे जायला लागतं. बरोबर. मग ऍसिडिक कडे जायला लागलं की प्रत्येक सिस्टम मध्ये बिघाड व्हायला लागतो, कारण रक्त हे पूर्ण शरीरभर फिरतं, हो की नाही? यामुळे या चारही अवयवांनी शरीर शुद्ध ठेवण्याचे कार्य विशिष्ट मर्यादेच्या बाहेर केल्यास त्यांना जास्तीचे श्रम पडतात
आणि या जास्त श्रमांना परिणामी त्या विशिष्ट भागावरती होतो आणि त्या रोगाला नाव दिलं जातं. म्हणजे काय की मोठ्या आतड्यातनं जर तुमचं स्टूल बाहेर पडत नाहीये, शौच बाहेर पडत नाहीये, मग ते साठून राहतंय. बरोबर. मग हळू आज पडलं, एक दिवस झालंच नाही किंवा थोड्या कमी प्रमाणात पडलं तर त्याचे गुठळ्या होऊन ते आतड्यांमध्ये चिकटून राहतात आणि आपण वरून खातो तर आहेच रोज. मग रोजचं खाल्लेलं परत ते स्टूल बनतच आहे, हो की नाही? आणि मग पण ते बाहेर पडत नाहीये. मग ते बाहेर पडत नाहीये, मग काय होणार की त्या आतड्यांवरती जास्त जोर येणार. बरोबर. आणि मग तुम्ही ते खडे झाले त्याचे आणि फोर्सफुली तुम्ही बाहेर काढलं तर आतमध्ये कुठेतरी कट होऊन रक्त बिक्त यायला लागतं. बरोबर. युरिनचं पण तसंच आहे. युरिन तुम्ही जर पाणी कमी प्यायलात किंवा पाणी जास्त प्यायलं त्या किडनीला जास्त काम करायला लागतं. तुम्ही जर काही काही जणांना रोग म्हणजे काही आजार झाले असतील तर औषधं दिली जातात, स्ट्रॉंग औषधं दिली जातात, स्टिरॉइड्स दिली जातात. आणि ज्यांनी जर कायम त्यांना स्टिरॉइड्स वरती बरेच काही काळ ठेवलं असेल आजाराच्या त्याच्या तीव्रतेनुसार, तर मग त्याचा दुष्परिणाम त्याचा किडनीवरती व्हायला लागतो, हो की नाही? म्हणजे अशा प्रकारे की त्यांचं काम जे आहे त्याच्यापेक्षा जास्तीचं त्यांना काम दिलं आणि त्याचा लोड जास्त काळ पण राहिला तर मग तुम्हाला रोग होतो आणि ज्या ठिकाणी रोग होतो त्यानुसार त्याला त्याचं नाव दिलेलं आहे. आता जसं तीव्र अवस्था म्हणजे नाकातून जे काही म्युकस निघतोय तर तो नाकाद्वारे प्रकट झाली तर काय होतं? सर्दी. म्हणजे शरीरातली घाण बाहेर टाकण्याचं परिणाम कुठून निघालं, नाकातून निघालं तर त्याला सर्दी. मोठ्या आतड्यातून निघालं तर त्याला आपण जुलाब म्हणतो. त्वचेद्वारे प्रकट झाली तर खाज किंवा इतर काही नावं आहेत त्वचेशी संबंधित. अशा प्रकारे त्या आजारांना नावं दिलेली. म्हणजे निसर्गोपचाराचं म्हणणं काय आहे की विजातीय पदार्थ त्यांच्या अशी निसर्गोपचारामध्ये अशी नावं नाहीच आहेत आजारांना. त्यांचं म्हणणं काय की विजातीय पदार्थ शरीरामध्ये आहे म्हणजे तुम्हाला रोग झालेला आहे. बरोबर. त्यांनी कधी नावं दिलेली नाहीयेत. आणि त्याचा परिणाम म्हणजे मुख्य काय की तुम्ही साफसफाई करा रोजच्या रोज शरीरातली वेगवेगळ्या प्रकारे आणि त्याच्यासाठी मग त्यांनी वेगवेगळ्या पद्धती सांगितलेल्या आहेत आणि त्याच्याद्वारे तुम्ही शरीर निरोगी ठेवा. निसर्गातून जे येतं त्याच्यावरती तुम्ही राहण्याचा म्हणजे खाणं पिण्याचा प्रयत्न करा. आहार विहार हा निसर्गातून जो काही मिळतो त्याच्यावरती तुम्ही मॅक्झिमम राहायचं आहे. नैसर्गिक पद्धतीने तुम्ही राहा. कारण कुठलेही पशु प्राणी अ, शिजवून आहार घेत नाही. एक मनुष्य प्राणी सोडला तर. आणि म्हणून मनुष्य प्राण्यालाच रोग जास्त होतात. कुठल्याही प्राण्याला काही झालं तरी तो औषधात झाडपाला खाऊनच तो स्वतःला बरं करतो. किंवा त्याला एखाद्या मांजरीला किंवा कुत्र्याला लागलं तर तो चाटून चाटून ती जखम आहे ती बरी करतो. बरोबर अशा प्रकारे. आणि जे घरात पाळले जातात पशु-पक्षी त्यांना जास्त आजार झालेले दिसून येतात कारण निसर्ग नियमाच्या म्हणजे आपण त्यांना खाऊ-पिऊ घालत असतो आणि म्हणून त्यांना ते आजार जास्त झालेले दिसून येतात. आता उपवासाचा अर्थ काय आहे? तर उपवासाचा अर्थ असा आहे, की शरीरातील पचन संस्थेला आणि आतील इतर अवयवांना पूर्ण विश्रांती देणं. शरीराची ही विशेषता आहे, की त्याला योग्य संधी मिळाली, तर ते साधारणपणे स्वतःची शुद्धी करू शकतं. म्हणजे निसर्गामध्ये ही रचना केलेली आहे, की त्याला जेव्हा वेळ मिळतो, त्यावेळेला तो त्याची बरोबर साफसफाई करून टाकतो. हं. शुद्धी होत असताना जीवनशक्तीचा कितवा हिस्सा कोणत्या अवयवावरती खर्च करायचा याचा निर्णयही शरीर स्वतःच घेत असतं. आता आपण दिवसभराचे जे काही कार्य करतो, तर त्याला आपल्याला एनर्जी लागते. त्याला जी आपण जीवनशक्ती आपण याच्यामध्ये म्हणतो. हं. मग ही जी एनर्जी लागते, तर आता प्रत्येक गोष्टीला एनर्जी लागते. आपण विचार करतो त्यालाही एनर्जी लागते, बघतो त्यालाही एनर्जी लागते, खातो त्यालाही लागते, शरीरातून बाहेर फेकतोय त्यालाही लागते. तर ही जी विश्रांतीच्या काळामध्ये अ, आपण जरी विश्रांती घेत असलो, तरी शरीरामध्ये काही कार्य चालूच असतं. हो की नाही? मग ह्या काळामध्ये आता आपण पचन इथे म्हटलं, की आपण अ, उपवास करतो. हां, मग पचन संस्थेला आपण थोडासा आराम दिलेला आहे. म्हणजे खाणं वरून जात नाहीये, पण आतमध्ये काम चालूच आहे आपलं शरीराचं. मग त्यावेळेला शरीर काय म्हणतं, की शरीर स्वतः निर्णय घेतं, की आता मला साफ-सफाई करायची का आधी मी कोणत्या संस्थेवरती काम करू? तर ते शरीर त्याचा निर्णय घेत असतं. त्याच्यामध्ये आपण काही बदल करायचे नसतात. आता ते कशाप्रकारे शरीरामध्ये होतं, तर पाणी जसं उताराकडे वाहतं. म्हणजे त्यांनी उदाहरण दिलं, की पाणी जसं आता वरून तुम्ही पाणी सोडलं, तर ते काय उलट्या दिशेला जाणार नाहीये, खालून वर नाही जाणार आहे, वरून खाली येणार आहे.
त्याचप्रमाणे जीवनशक्तीचा मोठा भाग सगळ्यात जास्त बिघडलेल्या अवयवांवरती सर्वात प्रथम काम करतो. म्हणजे शरीरामध्ये आपण जसं म्हणलं की शरीर ही म्हणजे कोणता हिस्सा जीवन एनर्जीचा कुठे खर्च करायचा हा निर्णय शरीर घेतं. तर तो कुठे खर्च केला जातो, तर शरीरामध्ये जिथे जास्त बिघाड झालाय त्या ठिकाणी ही एनर्जी आधी लावली जाते. अशा प्रकारे हे कार्य चालतं. भारतातील बहुतेक सर्व धर्मांमध्ये, विशेषतः जैन धर्मांमध्ये उपवासाला विशेष स्थान आहे. आता म्हणजे सगळ्या धर्मांमध्ये वेगवेगळे उपवास सांगितलेले आहेत. जास्त जास्त दिवसांचे, जसं मुसलमानांमध्ये रोजा आहे किंवा 40 दिवसाचा उपवास असतो काही यांच्यामध्ये. असे प्रत्येक आपल्या याच्यामध्ये सुद्धा श्रावण भाद्रपदामध्ये म्हणजे श्रावणामध्ये जास्त उपवास आपले सांगितलेले आहेत किंवा अशा प्रकारे. तर प्रत्येक धर्मांमध्ये त्याला महत्व दिलेलंच आहे. आणि हे जे महत्व आहे तर हे कशासाठी आहे, मी जसं म्हटलं तसं की तुमच्या मनाच्या शुद्धीसाठी आहे. मनाची ताकद त्याच्याने वाढते, तपाचरण होत असतं आणि मनाची ताकद वाढते, शिवाय तुमची शरीर शुद्धीही होत असते. आणि शरीर शुद्धीमुळे मनाची शुद्धी ही तुमची वाढते. मनाची ताकद आहे, एनर्जी ती वाढत असते. इमोशनली तुम्ही स्ट्रॉंग बनता. आणि म्हणून म्हणले जसे तन तसे मन. आपण एरवी आपण म्हणतो यथा अन्नम तथा मनः. अन्नासारखं मन असतं, तर इथे तसंच आहे. इथे तुमचं जसं शरीर आहे तसं तुमचं मन बनत असतं. मग शरीर शुद्ध झालं तर तुमचं मन सुद्धा शुद्ध व्हायला लागतं. मनामध्ये वाईट विचार येत नाहीत. आता याच्यात सुद्धा व्यक्ती तितक्या प्रकृती. आपण असं म्हणू शकतो की एखादा माणूस खूप उपवास करतोय तरी सुद्धा त्याच्या मन जो काय एवढा चांगला नाहीये. पण जर नसता करत तर तो अजून कसा असता, हा आपण विचार निश्चितच करू शकतो. उपवासासाठी मनाचा सहकार आवश्यक आहे. म्हणजे कुठलंही लंघन करायचं आहे किंवा तुम्हाला कुठलाही उपवास करायचा आहे तर त्याच्यासाठी पहिल्यांदा तुम्ही इथून विचार करायला पाहिजे. स्वतः आधी मनात तुमच्या आधी मेंदूपासून तो विचार तुमच्या मनामध्ये पक्का रुजला पाहिजे की मला उपवास करायचा आहे. 1 दिवसाचा, 2 दिवसाचा, 3 दिवसाचा, 15 दिवसाचा, जे काही तुम्हाला चिकित्सा म्हणून सांगितलं असेल तर त्याच्यासाठी आधी तुमचा मनाचा निग्रह आवश्यक आहे. कारण का याच्यानंतर हळूहळू म्हणजे खायचं नाहीये दिवसभर. म्हणजे काही लोक कसे असतात की दिवसभर काम आहे. असं होतं का की दिवसभर काम आहे आणि मग जेवायलाच वेळ नाही मिळाला, असं कधीतरी झालंय का कोणाचं? म्हणजे उपवास नाही केलाय पण दिवसभर कामात होतो त्यामुळे नाही जेवायला नाही झालं, असं होतं का? झालंय का कोणाचं? झालंय का? होतं. हो. होतं ना. हा. आणि जर म्हटलं की उद्या म्हणजे हा एक भाग वेगळा. आणि जर मी म्हटलं की उद्या दिवसभर कोणी खायचं नाहीये, मग तुमच्या मनात काय विचार येतील? काय गरज आहे? उद्या कसला उपवास आहे का? आणि असेल तरी मला बाबा खायला खिचडी पाहिजे किंवा मला काय पाहिजे किंवा मी काहीतरी अशी सोय केलेली असते ना, उद्या उपवास आहे म्हटल्यावर. आता महाशिवरात्री आली, मग लगेच घरामध्ये भगर बिगर सगळं यायला लागतं की नाही? भगरची आमटी, दाण्याची आमटी, भगरीचा भात आणि हे ते ते सगळं रताळी बिताळी सगळी मार्केटमध्ये दिसायला लागतात. हो की नाही? आता सध्या आपले उपवास कसे झाले, चेंज ऑफ डाएट असं झालंय की हे एरवी पदार्थ खाल्ले जात नाहीत तर हे त्या दिवशी उपवासाच्या दिवशी खायचे. हो की नाही? पण तसं नाहीये. आणि मग म्हणून त्याच्यासाठी काय म्हटलंय की हे म्हणजे तुम्ही कामाच्या व्यस्ततेमुळे तुम्ही उपवासी राहू शकला म्हणजे उपवास तुम्ही करू शकता. हो की नाही? पण इथे जर तुम्हाला उपाशी राहायला सांगितलं तर त्याला मन मानत नाही. म्हणजे इथे काय आहे, मनाचा सहभाग हा खूप इथे महत्वाचा असतो, हे मला सांगायचंय. कारण उपवास सुरू केल्यानंतर हळूहळू भूक लागणे जवळजवळ बंद होते. परंतु शरीराची शुद्धी पूर्ण झाली म्हणजे ती जागृत होते. अशा भुकेवर नियंत्रण ठेवणे व योग्य अशा मिताहारावर राहण्यासाठी बऱ्याच संयमाची व विवेकाची गरज असते. म्हणजे इथे काय होतं, ज्या वेळेला उपवास आपण सुरू करतो किंवा लंघन चिकित्सेमध्ये तुम्हाला चिकित्सा म्हणून लंघन करायला सांगितलंय, तर सुरुवातीला तुमचं शरीरातून जे काही आपण म्हणतो जसं याच्यामध्ये विजातीय पदार्थ किंवा टॉक्झिन्स किंवा अनावश्यक पदार्थ सगळे बाहेर निघायला लागतात. मग ते म्हणजे प्रत्येकाचं हे वेगळं वेगळं रूप दिसून येतं. म्हणजे एखाद्याला सर्दीच होईल खूप, एखाद्याचं डोकंच दुखेल, एखाद्याला वारंवार लघवीला जायला लागेल,
एखाद्याला शौचाला जुलाबच होतील, खूप जुलाब होतील, काहींना उलट्याच होतील, काहींना ताप येईल, म्हणजे काहीही त्याला उभाण म्हटलं जातं किंवा क्रायसिस म्हटलं जातं. तर म्हणजे हे होतंय म्हणजे घाबरून जायचं नाहीये. तर मग हे झाल्यानंतर नंतर काय होतं, मग काहींच्या तोंडाला खूप घाण वास येतो, म्हणजे सगळे जिभेवरती थर येतो, की असं वाटतं की अरे बापरे, एवढी दुर्गंधी कशी काय येते, असं काय काय होत असतं. पण मग हे झाल्यानंतर मग ते हळूहळू कमी होतं. पण मग त्याच्यानंतर काय होतं, की त्याच्यानंतर आपली खरी भूक जागृत होते. बरोबर? एरवी आपण वेळ झाली म्हणून खातो किंवा समोर दिसलं म्हणून तोंडात टाकतो, असं होतं. पण मग त्यावेळेला खरी भूक जागृत होते आणि त्यावेळेला त्या भुकेवरती नियंत्रण ठेवणं गरजेचं असतं. किंवा जर तुम्हाला मिताहार सांगितला, हळूहळू शुद्धी आणि तो तुमचा उपवास म्हणजे लंघन संपल्यानंतर सुद्धा डायरेक्ट तुम्हाला जेवणाचं ताट समोर दिलं जात नाही. मग हळूहळू तुम्हाला ज्युसेस वरती ठेवलं जातं, मग सूप वरती, मग त्याच्यानंतर थोडंसं सेमी सॉलिड, मग सॉलिड त्याच्यातही मीठ कमी असलेलं आणि मग हळूहळू तुम्हाला तुमच्या नेहमीच्या आहारावरती आणलं जातं. मग त्याच्यातही 10 ते 15 दिवस जातात. शुद्धी आहाराचा कार्यक्रम असतो लंघनानंतर. तर मग ह्या काळामध्ये तुम्हाला तुमच्या संयमाची खूप गरज असते, की आता झाला ना उपवास, खाऊ दे ना मला, असं नाही चालत. कारण का शरीराची साफसफाई झालेली आहे, तर त्याला हळू टप्प्या-टप्प्यामध्ये आतमध्ये ज्याला जुलाब होतात, त्यावेळेला तुमचं आतड्याचं आतलं आवरण आहे ते निघून जातं. मग ते पुन्हा तयार झालं पाहिजे. मग त्याला तुम्ही म्हणून कमी मिठाचं किंवा बिनमिठाचं जेवण हे दिलं जातं. बरोबर? मग अशा प्रकारे त्या शरीराच्या सगळ्या गोष्टींचा विचार त्याच्यामध्ये केलेला असतो शुद्धी आहारामध्ये. हं. आणि प्रत्येकासाठीचा शुद्धी आहार म्हणजे नॉर्मली तोच असतो, पण काही बदल केलेले असतात. तर त्यावेळेला तुमचं संयमाची गरज आहे आणि विवेक म्हणजे की नाही हे माझ्यासाठी योग्य नाहीये. आता हे जे योग्य आहे तेच मला खाल्लं पाहिजे. ही विचार करण्याची बुद्धी त्यावेळेला आपल्याला कामी येते. हं. तेव्हा ज्यांना उपवास सोडल्यानंतर नियंत्रण ठेवणे अवघड जाते, त्यांनी उपवास काळात खाण्यापिण्याच्या चर्चेमध्ये रस न घेणे. आता समजा म्हणजे की आपण म्हणतो ना उपवास आहे, आता आपला तेवढा मनावर कंट्रोल नाहीये. तर मग शक्यतोवर काय करायचं? ज्या आपल्याला आवडतात त्या गोष्टी किंवा बाबा चमचमीत गोष्टी आहेत किंवा घरामध्ये काय आहे, तर ते तुम्ही समोर ते तुमच्या येऊ न देणं हे त्याच्यावरचं एक काय म्हणूया उपाय आहे. आता हे समोर येणं, त्याच्याही आधीचा उपाय काय आहे, की नुसतं बोललं तरी आपल्याला तोंडाला आपण एरवी सुद्धा आपल्याला जर आवडीच्या पदार्थाचं आपण नाव घेतलं, तर आपल्याला लगेच लाळ पाजरायला लागते किंवा खाण्याची इच्छा निर्माण होते, की अरे बरेच दिवसात हे खाल्लं नाही, खायला पाहिजे. नुसतं बोलण्याने हा विचार येतो आणि आपली इच्छा निर्माण होते आपल्याला. हो की नाही? तर आपण बोलायचं पण नाही खाण्यापिण्याबद्दल आणि त्या पदार्थांच्या समोर जायचंच नाही आपण. हं. म्हणजे काय, की मग निदान तुम्ही जे काही करता आहात, तर ते ह्या गोष्टी सुरुवातीच्या काळामध्ये होतं. पण हळू तुम्ही लंघन कायम करायला सुरुवात केली, म्हणजे काही ठराविक एक दिवसाचं लंघन तर कोणी करू शकतं. तर मग नंतर मात्र तुम्हाला हळू त्याच्या मनावरती तुमचा कंट्रोल यायला लागतो. हं. हां. तेव्हा ज्यांना उपवास सोडल्यानंतर नियंत्रण ठेवणे अवघड जाते, त्यांनी उपवास काळात खाण्यापिण्याच्या चर्चेत रस न घेणे, त्याबद्दल चिंतन न करणे, म्हणजे मनात विचार न आणणं आणि काय धार्मिक ग्रंथ, महापुरुषांची चरित्र, उपवासासंबंधी माहिती देणारी पुस्तकं इत्यादींचे वाचन करावं. म्हणजे त्यांनी मग हे नाही करायचे. मग करायचं काय? आपल्याला म्हणून ज्यावेळेला आपले धार्मिक उपवास असतात, तर त्यावेळेला आपण पोथ्या पुराणं वाचत असतो, हो की नाही? कारण का मनामध्ये सात्विक विचार यायला लागतात. आणि मी जसं म्हटलं तुमची मनःशुद्धी आणि आध्यात्मिक स्तरावरची तुमची आत्मशुद्धी सुद्धा होत असते त्याच्यामध्ये. तर मग तुम्ही हे करायचं, की धार्मिक ग्रंथ किंवा चरित्र याच्या संबंधी तुम्ही वाचायचे. पण आता हे जे आहे ना वाचन वगैरे, हे 1 दिवसाचं तुम्ही लंघन वगैरे करणार असाल तर ठीक आहे. पण ॲक्चुअल चिकित्सा म्हणून लंघन जेव्हा दिलं जातं, तर तेव्हा डोळ्यांना सुद्धा आराम द्यायचा असतो. तुमच्या प्रत्येक अवयवाला आराम द्यायला पाहिजे. विश्रांती तुम्हाला घ्यायला सांगितलेली असते. कारण कुठल्याही प्रकारे तुमची जीवनशक्ती तुम्ही विनाकारण खर्च करायची नाहीये. तिला पूर्णपणे तुम्ही युटिलाइज करायचंय शरीरातून विजातीय पदार्थ बाहेर टाकण्यासाठी. डोळ्यांना सुद्धा आराम द्यायचा आहे. पचनेंद्रियांना विश्रांती दिली, की आपोआप उत्सर्जक इंद्रियांनाही विश्रांती मिळते. आता बरोबर आहे, तुम्ही तोंडातून वरून गेलंच नाही, तर मग खाली बाहेर निघणारे जे काही अवयव आहेत, तर त्यांना आपोआप विश्रांती मिळणार आहे. मग
आणि मग शरीरातील साचलेली घाण उपसली जाते. म्हणूनच उपवासाला जास्तीत जास्त महत्व देणे व त्याचा प्रचार करणे जरुरीचे आहे. स्वस्थ माणसासाठी उपवास ही अशी एक युक्ती आहे जी शरीराला शुद्ध, मनाला पवित्र व संतुलित ठेवायला खूप मदत करते. तुम्ही मोठमोठे पॉलिटिशियन सुद्धा बघितले ना, तर ते सुद्धा उपवास करत असतात. म्हणजे इंदिरा गांधी सुद्धा दर शुक्रवारी उपवास करायचे. म्हणजे अशा प्रकारे की तुमच्या मनाच्या निग्रहाची खूप गरज असते. महत्वाचे निर्णय ज्या वेळेला देशाचे घ्यायचे असतात तर त्यावेळेला म्हणजे धार्मिक हा एक आयाम असतोच, पण हाही आहे की मनाची तुमची क्षमता त्याच्यानी खूप वाढत असते. आजाराच्या तीव्रतेप्रमाणे उपवास लघु किंवा दीर्घ मुदतीचे केले जातात. म्हणजे काही कमी काळासाठी किंवा दीर्घ मुदतीचे. स्वस्थ माणसाने दर आठवड्याला अर्धा दिवसाचं जेवण न घेणं सोपं आणि लाभदायी आहे. म्हणजे ठीक आहे, मला पूर्ण दिवस उपवास करणं नाही झेपत, तर मग मी काय करायचं, तर तुम्ही दुपारच्या वेळी खा आणि संध्याकाळी खाऊ नका. म्हणजे तुम्ही हा जो एकभुक्त राहणं जो म्हणतात ना, बरेच जण चातुर्मासामध्ये एकभुक्त राहतात. म्हणजे एकभुक्त म्हणजे एका वेळेला जेवण, बरोबर, एका वेळेला भोजन करणं. किंवा श्रावण महिन्यामध्ये पावसाळा असतो आणि एनिवेज तुमची पचनशक्ती वीक झालेली असते त्यावेळेला. मग त्यावेळेला तुम्ही एका वेळेला जेवलं तर मग बरेच जण उपवास सोडताना दुपारी सोडतात. श्रावणी सोमवार किंवा काही ठराविक उपवास असतात ते दुपारच्या याला सोडतात आणि संध्याकाळी काही खात नाही. पण मग संध्याकाळी काही नाही खायचं म्हणजे नाही खायचं. मग त्यावेळेला उपवासाचं खायचं हा असा प्रकार नाही करायचा. तर अशा प्रकारे म्हणजे आपण आपल्यासारख्या लोकांसाठी ऍटलिस्ट एवढं करू शकतो. दिवसभर तुम्हाला 24 तास जर उपाशी राहणं नसेल जमत, म्हणजे दुसऱ्या दिवशी उपवास सोडला आपण जे असं म्हणताना तसा जर नाही जमत असेल तर निदान एक वेळ जेवण करून तुम्ही राहू शकता. उपवास सोडताना रसाहार म्हणजे वेगवेगळ्या फ्रूट ज्युसेस असतात किंवा दुधी भोपळ्याचा रस किंवा असे प्रवाही आहार म्हणजे थोडं सेमी सॉलिड, शुद्धी आहार, अल्प आहार, पूर्ण आहार अशा क्रमाक्रमाने हळूहळू अन्न सेवण्यास सुरुवात करायची आहे. म्हणजे उपवास तुम्ही दीर्घ मुदतीचे किंवा लघु 3-4 दिवसाचे 5 दिवसाचे केले तर हळूहळू तुम्ही तुमच्या नॉर्मल जेवणावरती यायचंय. तर हा अशा प्रकारे आणि याला खूप महत्व आहे. उपवास काळात शरीराच्या गरजेप्रमाणे आवश्यक तेवढे पाणी आणि शक्यतो पूर्णपणे विश्रांती घ्यावी. आणि म्हणून बऱ्याच वेळा सल्ला दिला जातो की ज्या वेळेला हे 3 दिवसाचे किंवा असे काही आपल्याला लंघन करायचं आहे, 1 दिवसाचा उपवास तर आपण घरीच करू शकतो, पण बाकीचे जे लंघन चिकित्सा म्हणून जे दिले जातात तर तुम्ही ते निसर्गोपचार केंद्रामध्ये जाऊन करा. कारण का कधी कधी काय होतं, बीपी डाऊन होतं किंवा काय प्रॉब्लेम होतात, तर त्यावेळेला त्यांचे तिथे डॉक्टर्स असतात किंवा त्याच्यावरती काय उपचार करायचे त्यानुसार तुमचं केलं जातं. परत घरामध्ये पूर्ण विश्रांती कधीही मिळत नाही. आपल्याला दरवाजा उघडायला जायचंय, कोणीतरी आलंय म्हणजे आपल्याला विश्रांती घ्यायचंय, पण तो व्यक्ती आला म्हणून आपण बोलत बसतो. किंवा स्त्रीला तर अजिबात विश्रांती नसते की तिने मला विश्रांती घ्यावी विचार केला तरी दुसऱ्यांसाठी काहीतरी कामं करायला तिला उठायलाच लागतं. त्यामुळे हा सगळा जर विचार केला किंवा ऑफिसचे फोन येतात किंवा काही, तर गुपचूप जाऊन तिकडे जाऊन जर तुम्ही केलं तर तुमचं ते सक्सेसफुल होतं. लंघन घेणं आणि त्याचा शरीरावर आपल्याला परिणाम घडवून आणायचा असेल तर निसर्गोपचार केंद्रात जाऊन तुम्ही लंघन केलं तर ते जास्त युक्त ठरतं. कारण का तिथे पूर्ण विश्रांती मिळते. मी जसं म्हंटल की डोळ्यांना पण विश्रांतीची गरज आहे. म्हणजे आपण काही नाही करत आहे म्हणजे चला एक टीव्ही बघूया किंवा हे बघूया याची काही गरज नसते. पूर्ण विश्रांती द्यायची आहे मनाला आणि पूर्णपणे आत्म्याच्या जवळ आपण जे असणं, स्वतःबद्दल विचार करणं किंवा हे, तेव्हा तर असंही म्हटलं आता की विचार सुद्धा तुम्ही नाही करायचा. जेवढं शांतपणे तुम्हाला झोपता येईल, पडून राहता येईल, कमीत कमी शरीराची हालचाल की ज्याच्या योगे तुमचा एनर्जीचा, जीवनशक्तीचा व्यय होणार नाही, अशा प्रकारचं तुमचं आचरण असलं पाहिजे. उपवासाचा मुख्य उद्देश शरीराच्या आतील तसेच बाह्य अवयवांना पूर्णपणे विश्रांती देणे व विश्रांती झाल्यानंतर शरीरामध्ये जी शक्ती विश्रांती दिल्याने जमा होते तिच्या साहाय्याने शरीराची स्वच्छता करणे हा आहे. म्हणजे आता याचा उद्देश, आता उपवास का करायचा आपण इतकं सारं बोलतो, पुन्हा पुन्हा त्याच गोष्टी पुन्हा येतात. कारण का
त्या ठसवून द्यायच्या आहेत मला तुमच्या मनावरती, की हे नुसता अभ्यास करायचा नाहीये, हे स्वतःच्या आयुष्यामध्ये पण आपल्याला ह्या गोष्टी आणायच्या आहेत. कारण ठीक आहे, मॅग्नेट वगैरे तुम्ही प्रत्येक वेळेला आणणार नाही आहात, पण हे आपण निश्चित करू शकतो, हो की नाही? तर याच्यामध्ये आपल्याला, आपण जसं म्हणलं, विश्रांती द्यायची आहे पूर्णपणे. बाह्य अवयव, हात पाय सगळे जे काही आपण अवयव वापरतो त्यांना पूर्णपणे विश्रांती. बाह्य अवयवांना दिली की अंतर्गत अवयवांनाही आपोआप मिळते. आणि विश्रांती दिल्यानंतर जी शक्ती विश्रांती दिल्याने, म्हणजे आता तुम्ही जी शक्ती तुम्ही वापरणार आहात बाह्य अवयवांना, ती तुम्ही वाचवली आहे. मग ती शक्ती काय करतं? तर ती शरीरामध्ये ती जमा होते. आणि ती जमा झालेली शक्ती काय करतं? तर जी शरीराची स्वच्छता करायची आहे त्याच्यासाठी वापरतं. आपण आधी जसं म्हटलंय की ही जीवनशक्ती, मग ती जीवनशक्ती कुठून मिळाली? अतिरिक्त जीवनशक्ती तुम्हाला कुठे मिळणार आहे? तर कुठेतरी तुम्हाला तुमची एनर्जी कट ऑफ करायला लागणार आहे, हो की नाही? म्हणजे आपण समजा माझा अमुक अमुक पगार येतो आहे आणि मला त्या जमा करायचंय. हं, म्हणजे माझी जमा पुंजी वाढवायची आहे, बँकेतली बँक बॅलन्स वाढवायचा आहे. तर पगार तर मला ठराविक येतोय. तर मग मी कसा बँक बॅलन्स वाढवणार? तर माझा जो काही खर्च आहे, तर त्या खर्चांवरती मी आळा घालणार, की उरलेले पैसे मी बँकेत टाकू शकेल. तशाच पद्धतीने मी ती एनर्जी वाचवतोय. कुठली एनर्जी वाचवतोय, की मी हालचाल करून किंवा इतर ज्या काही गोष्टी करायच्या त्या नाही करणार. ती शक्ती मी शरीरात जमा करतोय आणि ती शक्ती कुठे वापरली जाते? तर शरीरातली घाण आहे ती साफ करण्यासाठी वापरली जाते. हं. अशा पद्धतीने लंघन चिकित्सेमध्ये आपली एनर्जी वापरली जाते. हं. अ, खुद्द उपवासाच्या दिवसातही आता ह्याच्यामध्ये होतं काय, की तुम्ही ज्यावेळेला उपवास करता ना, तर त्यावेळेला सुद्धा हे बघा, खुद्द उपवासाच्या दिवसात थकवा जाणवत नाही. अगोदरच जमा झालेली शक्ती त्यावेळी वापरली जाते. म्हणजे काय, की तुम्ही ज्यावेळेला आपल्याला एनर्जी कुठून मिळते? एनर्जी कुठून मिळते मला सांगा? कशातून मिळते शरीराला? कशातून मिळते एनर्जी? कार्बोहायड्रेट, फॅट. म्हणजे अन्नातून मिळते, हो की नाही? आणि अ, अन्नातून मिळते, तर आपण उपवास काळामध्ये आपण काहीच खात पित नाही आहोत, हो की नाही? पण मग तरी खात नाही आहोत, तरी सुद्धा तुम्हाला त्याच्यामध्ये लंघन काळामध्ये तुम्हाला थकवा जाणवत नाही. पहिले 1-2 दिवस जर तुम्ही सोडलं ना, तर नंतरचं जे काही लंघन चालू असतं आपलं, तर त्याच्यामध्ये अजिबात आपल्याला थकवा जाणवत नाही. तुम्ही खात नाही आहात तरी सुद्धा. तर मग ते कसं होतं? तर आता उपवास मी जसं म्हटलं, पहिल्या ज्याला उभांड येतं, तेवढा एक तो क्रायसिसचा भाग तो सोडला. कारण तिथे ती घाण निघत असते त्यामुळे आपल्याला थोडा त्रास होतो. पण त्याच्यानंतर ज्यावेळेला खरी एनर्जी जी तयार होते ना शरीरामध्ये, आपल्याला ती जाणवते. तर त्यावेळेला काय होत असतं, तर अगोदर जमा झालेली शक्ती आहे, तर ती त्या काळात वापरली जाते. त्यामुळे अशक्तपणाची जाणीव होत नाही. उपवासामुळे आलेला थकवा साधारणपणे उपवास सोडल्यानंतर समजतो. त्यामुळे उपवास सोडल्यानंतर देखील उत्साह वाटत असला तरी विश्रांती घ्यायला हवी. म्हणजे आपण थोडासा थकवा जाणवतो उपवास ज्यावेळेला आपण सोडतो त्यावेळेला. मग त्यावेळेला जो थोडासा, म्हणून त्यांनी म्हटलंय, की जरी तुम्हाला चांगलं वाटत असलं तरी विश्रांतीची गरज असते आणि म्हणून हे घरी करायचं नाही. तिकडे जाऊनच करायचं निसर्गोपचार केंद्रामध्ये. कारण ह्या सगळे हे रिपेअरिंगचं जे कार्य असतं ना आणि विश्रांती हे सगळं गरजेचं असतं. सर पूर्ण ती लंघन चिकित्सा सक्सेसफुल होण्यासाठी आणि शरीरामध्ये जे काही अंतर्गत अवयवांचं काम चाललेलं आहे, तर त्यांना विश्रांती देऊन पुन्हा त्यांना कार्यक्षम करण्यासाठी. हं. उपवास काळात जीवनशक्तीला, आता उपवास काळामध्ये काय-काय कार्य आपली जीवनशक्ती करत असते? तर शुद्धीचं कार्य करत असते, उत्सर्जनाचं कार्य करत असते, डागडुजीचं कार्य करत असते. जिथे कुठे काय बिघडलंय तिथे जाऊन ते नीट करायचं. नवनिर्मितीचं कार्य करत असते. नवीन निर्माण करणं, नवीन पेशी निर्माण करणं अशा प्रकारे, किंवा हाडं जुळून येण्याची सुद्धा. आता हाड तर आपल्याला म्हणजे अ, एक मी याच्यामध्ये वाचलं, की आपलं हाड तर ठराविक दिवसांमध्ये जोडलं जातच नॅचरली. डॉक्टर फक्त बाहेरून प्लास्टर करतात. आतमध्ये त्या पेशी आपोआप शरीर तयार करतं. पण जसं मॅग्नेट लावून होतं, किंवा तसंच याच्यामध्ये सुद्धा म्हणजे हाड जोडण्याचं कार्य सुद्धा ते
होतं, नवीन पेशी तयार करण्याचं कार्य पण लवकर व्हायला लागतं. ह्या सगळ्या निसर्गोपचाराच्या चिकित्सा आहेत त्याच्यामध्ये. आणि संरक्षणाचे कार्य वेगाने करावं लागतं, म्हणजे ह्या सगळ्या कार्य त्यावेळेला होतं. उपवासामुळे शुद्धी कार्याला भरपूर वेळ दिला असता. आता उपवास कार्यामध्ये या शुद्धी कार्याला भरपूर वेळ मिळतो आणि त्याच्यामुळे होतं काय नंतर, म्हणजे त्याचे परिणाम आपल्या शरीरावरती काय दिसून येतात. आता मी जसं म्हटलं की ज्या वेळेला उपवास करायला सुरुवात करतो त्यावेळेला जिभेवरती एक थर येतो आणि त्याचा वास यायला लागतो आपल्याला. तर तो सगळा जो थर आहे ना, तर तो निघून जातो आणि ती स्वच्छ जीभ आपली एकदम स्वच्छ गुलाबी रंगाची होते. म्हणजे आता स्वच्छ गुलाबी जीभ हे तुम्ही हेल्दी असल्याचं लक्षण आहे, हो की नाही? डॉक्टर जीभ बघू म्हणजे जीभही बघतात, घसाही बघतात, सगळंच बघतात ना. तर ते एक निदान परीक्षा आहे. तर तसं तुमचं जीभ स्वच्छ व्हायला लागते. तोंडाला स्वाभाविक चव येते. म्हणजे आधी एखाद्याच्या शरीरामध्ये जर पित्त जास्त असेल तर पित्त बाहेर पडायला लागतं, कफ बाहेर पडायला लागतो. म्हणजे हे सगळं सुरुवातीच्या 1-2 दिवसांमध्ये सगळं होतं. पण त्याच्यानंतर ते सगळं जातं आणि तोंडाची चव जी स्वाभाविक म्हणजे जी असायला हवी ती सगळी चांगली तोंडाला चव येते. लघवीचा रंग परत स्वच्छ होतो. म्हणजे आता ह्या काळामध्ये आपण जसं मी म्हंटल की नाक म्हणजे सर्दी व्हायला लागते किंवा उलटी होते किंवा शौच बाहेर पडतो, तसं युरिन पण ते पिवळं रंगाचं जास्त बाहेर पडायला लागतं. पण नंतर मग काय होतं, नंतर मात्र स्वच्छ मग त्याचा रंग येतो परत. शरीरामध्ये हुशारी, स्फूर्ती, आनंद, उत्साह संचारू लागतो. डोळे स्वच्छ होतात, त्वचा आरक्त व सतेज होते. शरीरात विकृती झालेल्या ठिकाणी डागडुजी होऊन रोगांचे निर्मूलन होते. पेशींच्या निर्माण शक्तीमध्ये कित्येक पटीने वाढ होते. शरीरातील विजातीय द्रव्यांचा नायनाट होतो. आता तुम्ही याच्यामध्ये बघा, आधी सगळ्याच त्याच्यामध्ये बघा, त्वचा पण डोळे स्वच्छ होतात, त्याच्यानंतर डोळे स्वच्छ दिसणं हे सुद्धा तुमच्या निरोगीपणाचं लक्षण आहे. हं मग त्वचा आरक्त आणि सतेज होते का? ब्लड सर्क्युलेशन तुमचं चांगलं होतंय, ब्लड मधले जे काही विजातीय पदार्थ आहे त्याचं निर्मूलन झालेलं आहे, त्यामुळे मग ती चांगली दिसायला लागते. वरची डेड स्केल आहे ती सगळी निघून जाते तुमची आणि आतली नवीन निर्माण झालेली त्वचा ती वर येऊन ती सतेज दिसायला लागते. शरीरामध्ये विकृती झालेल्या ठिकाणी म्हणजे तुमच्या कुठे जर रोग कुठेतरी निर्माण झालेला असेल तर त्या ठिकाणी आवश्यक ज्या गोष्टी घडून येतात, चांगलं होतं तिथे, म्हणजे रोगाचं निर्मूलन व्हायला सुरुवात होते. विकृती झाली आहे म्हणजे काय, की त्या ठिकाणी एखादा रोग झालेला असेल तर त्या ठिकाणी पेशींच्या निर्माण शक्तीत कित्येक पटीने वाढ होते. हे अगदी नवनिर्माणाचं जे आहे ना, तर ते हे अगदी अनुभवायला येतं आपल्याला. आणि ज्या नवीन पेशी ज्या निर्माण होतात ना, त्या अधिक सशक्त आणि चांगल्या असतात. शरीरातील विजातीय द्रव्यांचा नाश होतो, नायनाट होतो. म्हणजे हे तर आपण बघतोच आहोत की प्रत्येक जे काही उत्सर्जन करणारे अवयव आहेत, की मोठा आतडा आहे किंवा किडनी आहे, त्याच्यानंतर स्किन आहे, फुफ्फुस आहे. तर ते आता फुफ्फुस तुम्ही म्हणाल आपण खातो, पण फुफ्फुसांचं कसं काय हे होणार आहे स्वच्छ? कोण सांगेल फुफ्फुस कशी काय स्वच्छ होतात, होऊ शकतील, होत असतील? काय विजातीय पदार्थ फुफ्फुसांमध्ये राहू शकतात, असू शकतात? प्राणायामाने होतील सर मॅडम. नाही, प्राणायामाने होत नाही. मी काय विचारलं, तुम कुठली हा साध्या शब्दात विचारते, कुठली घाण आपल्या फुफ्फुसामध्ये असू शकते, साठू हा शकते? मॅडम. कफ. कफ. बरोबर आहे ना? मग तो कफ हा. आपला बाहेर पडू शकतो की नाही? हो. हा बरोबर आहे. म्हणजे तुमची आणि मग तुमचा साठलेला कफ असेल तो जर तुमचा निघाला तर मग हम्म. तुम्हाला चांगल्या प्रकारे तुम्ही श्वास प्रश्वास घेऊ शकणार आहात, हो की नाही? हो. सर थांबायचं का? कारण का मग नवीन कारण बरंच आहे नेक्स्ट लेक्चरला. हरिओम. मी लिव्ह करू सर?